प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण विभागातील 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. प्रभाग स्तरावरील अतिक्रमणे, फेरीवाले, हातगाडीधारक तसंच अनधिकृत व्यवसायांवर होणारी कारवाई अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण व्हावी यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. प्रभाग समिती स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज निर्गमित करण्यात आले आहेत. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी नमूद केले. शहरातील विविध भागात अतिक्रमणांविरोधात कठोर आणि नियमित कारवाई करण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधी तसंच विविध सामाजिक संघटनांकडून सातत्यानं केली जात होती. तसंच अनेक कर्मचारी दीर्घकाळ एकाच प्रभागात कार्यरत असल्याने अतिक्रमण विरोधी मोहिमांमध्ये अपेक्षित सातत्य आणि परिणामकारकता दिसून येत नसल्याबाबतही वारंवार सूचना प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वकष आढावा घेत हा निर्णय घेतला आहे. निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार 9 प्रभाग समित्यांमधील अतिक्रमण नियंत्रण, निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिक, शिपाई, बिगारी आणि सफाई कर्मचारी अशा विविध पदांवरील एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले असून त्यांनी बदली झालेल्या ठिकाणी विनाविलंब हजर राहावे असं स्पष्ट करण्यात आले. तसंच बदली आदेशाचं पालन न करता नवीन कार्यस्थळी हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनानं दिलाय. या बदल्यांमुळे प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण यंत्रणेला अधिक बळ मिळणार असून फेरीवाले, हातगाडीधारक आणि इतर अनधिकृत अतिक्रमणांवर अधिक प्रभावीपणे कारवाई करता येणार आहे. तसंच अतिक्रमणमुक्त रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना यामुळे गती मिळेल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय. MMRच्या पाणी सुरक्षेचा प्रश्न विधान परिषदेत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची लक्षवेधी. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वेगानं होणारं शहरीकरण, वाढती पाणी टंचाई आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. सभागृहात बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं की पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विविध कर भरूनही नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब आणि त्यावर खर्च होणारा प्रत्येक रुपया पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीनं वापरला गेला पाहिजे असं त्यांनी ठामपणे मांडलं. MMR क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये तृतीय पक्षामार्फत जललेखा परीक्षण करून प्रत्यक्ष पाणी गळती, बिनमहसुली पाणी आणि वितरणातील त्रुटी यांचं वस्तुनिष्ठ चित्र समोर आणण्याचीही त्यांनी मागणी केली. अनेक शहरांमध्ये थेट मोठा परिणाम नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावर होत असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. याचबरोबर अधिकृत आणि अनधिकृत पाणी टँकरची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून टँकर व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी त्यांनी केली. बारवी धरणाच्या मुख्य जलवाहिन्यांमधून होणारी पाणी चोरी, बेकायदेशीर जोडण्या आणि अनधिकृत वापरामुळे उपलब्ध जलस्रोतांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचं नमूद करत अशा प्रकारांवर कठोर कारवाई आणि तातडीची कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. यावेळी वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित डिसॅलिनेशन प्रकल्पांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करणारे हे प्रकल्प पुढील 4 वर्षात पूर्ण होणार असले तरी त्या कालावधीत MMR क्षेत्रातील लोकसंख्येत मोठी वाढ होईल. त्यामुळे या प्रकल्पांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे विविध महानगरपालिकांमध्ये वितरण कशा निकषांवर केलं जाणार, प्रत्येक महानगरपालिकेसाठी किती पाण्याचं आरक्षण असेल आणि भविष्यातील मागणी लक्षात घेऊन कोणता जल आराखडा तयार करण्यात आला याबाबत शासनानं स्पष्टता द्यावी अशीही त्यांनी मागणी केली.
पुनर्विकासात फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना MPID लावा, आमदार संजय केळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे प्रस्तावाद्वारे मागणी. ठाणे, मुंबई आणि संपूर्ण MMR क्षेत्रात पुनर्विकासाच्या नावाखाली हजारो मध्यमवर्गीय कुटुंबे आणि ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची कमाई लुटणाऱ्या बिल्डरांवर थेट MPID कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची आक्रमक मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण करणाऱ्या कायद्याअंतर्गत गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपनी संचालकांवर ज्याप्रमाणे कारवाई केली जाते तशीच कारवाई सोसायट्यांची घरं पाडून नंतर भाडे आणि कॉपर्स थकवतात, गरीब रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना थेट आजमीनपत्र गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी, त्याप्रमाणे MPID कायद्यात तातडीनं सुधारणा करण्याचा सविस्तर प्रस्तावही आमदार केळकर यांनी शासनाला सादर केलाय. सध्या अनेक सोसायट्या सद्भावनेने बिल्डरांशी विकास करार करतात, परंतु बिल्डर विकास हक्क मिळवून इमारती पाडतात, सोसायटीच्या FSIचा वापर स्वतःच्या विक्रीसाठी करतात आणि काही महिन्यानंतर सभासदांचे भाडे देणे बंद करतात. यामुळे शेकडो कुटुंबीय रस्त्यावर आले आहेत. अनेकांना घरांअभावी आणि पैशांच्या अभावी अकाली मृत्यूलाही सामोरं जावं लागले. या फसवणुकीला दिवाणवाद ठरवून बिल्डर कायद्याच्या पळवाटा शोधत आहेत, असा संताप आमदार केळकर यांनी व्यक्त केलाय. आमदार केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या प्रस्तावात जर एखादा नागरिक 1 कोटी रुपयांचं घर बिल्डरकडे देतो तर ती एक प्रकारची ठेव आहे, त्यामुळे बिल्डरने भाडे न दिल्यास तो गुन्हा वित्तीय संस्थेने केलेल्या फसवणुकीसारखाच मानला पाहिजे असं म्हटलं आहे. त्यामुळे MPID कायद्याच्या कलम 2क आणि 2ड मध्ये सुधारणा करून विकासक प्रवर्तक यांना वित्तीय संस्था मानण्यात यावे आणि सोसायट्यांनी त्यांना दिलेला ताबा ही ठेव मानली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची सुधारणा सुचवताना आमदार केळकर यांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत आरोपी बिल्डर संपूर्ण थकीत रक्कम सक्षम प्राधिकरणाकडे किंवा पीडित सभासदांना देत नाही तोपर्यंत त्याला कोणताही जामीन मंजूर केला जाऊ नये, अशी कठोर तरतूद या कायद्यात करावी. यामुळे बिल्डरांच्या मालमत्ता तात्काळ जप्त करून सभासदांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देता येतील, असंही केळकर यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेच्या शिवसेना पक्षाच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यातच पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. स्थानिक नगरसेवकांना न बोलावता पाहणी केल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी महापौरांना जाब विचारला. हा आमच्या प्रभागाचा दौरा, आम्हालाच का बोलावलं नाही? आमच्या भागातील नाले अजूनही तुंबले आहेत, आयुक्तांनाही यायला वेळ नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. या पाहणी दौऱ्यात झालेल्या या शाब्दिक चकमकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा जो नाला त्या ठिकाणी सरळ जातो, ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी नाला साफ झालेला नाही. जे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी सांगतात की 90% त्या ठिकाणी कार्य केलंय. पहिली गोष्ट त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सस्पेंड करा. माझं म्हणणं तरी तेच आहे की नाला कुठल्या त्या ठिकाणी साफ नाही झाला आणि तुम्ही 90% तुम्ही ब्लेम कसला करता? लोकांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेलं, सर्व गोष्टी त्या ठिकाणी होतात. ही कुठली पद्धत आहे मला समजलं नाही. मला महापालिकेची ऐकताने आम्ही त्या ठिकाणी सांगतो, ऐकता येत नाही त्या ठिकाणी बघायला नाले जाणीवपूर्वकच चालू आहे. त्या ठिकाणी अधिकारी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काम करायला चालू केलेलं आहे. मी महापौरांचं त्या ठिकाणी स्वागत करतो. महापौरांनी त्या ठिकाणी दौरा घेतलाय, त्यांना त्या ठिकाणी काय माहित नसेल. अधिकारी वर्ग त्या ठिकाणी गुमराह त्या ठिकाणी त्यांना करतात. त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही माझी त्या ठिकाणी मागणी राहील. दौऱ्यामध्ये आता दौरा इथं झाला आहे, आपण दौऱ्यात दिसला नाही. दौऱ्यात त्या ठिकाणी आम्हाला बोलवलंच नाही तर आम्ही दौऱ्यात येणार नाही. नाला पुढे तुमचं दाखवा ना, चला ना. दौरा करतात, काय नेमकी परिस्थिती ठाण्याची? सखल भाग आहे ठाणे शहरामधले, तिथे आपण पाहणी दौरा करतोय. मला वाटतं पावसापूर्वी आपण बैठका घेतल्या होत्या. उपाययोजना ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, ज्या यंत्रणा आहे, आपत्कालीन कक्षाला पण आपण भेट दिली होती आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी पंपिंगची व्यवस्था आपण व्यवस्थित करायला लावली होती. एक व्यक्ती तिथे बसवायला सांगितला होता आणि या अनुषंगाने मला वाटतं सगळे स्थानिक नगरसेवक, सर्व अधिकारी यांच्या लेवलला आपण हा पाहणी दौरा करतोय.
मला वाटतं आतापर्यंत 10-15 पंपिंग जिथे जिथे सकल भागाचे विषय आहेत तिथे तिथे हे पंपिंग बसवले. काय नेमकं कुठे कुठे पाणी होते कारण काय ठिकाणी मोठा पाणी मला वाटतं काल आपण गुरुद्वारा, तीनाथ नाका आणि वंदना टॉकीज, जांभळी नाका, तलावपाळी या ठिकाणी काल जो दौरा केला आणि आज घोडबंदरला जाणारा जो कापूरवाडीचा रोड आहे तिथे आज पाहणी करतोय. त्याच्या पुढे अजून 3-4 स्पॉट आहेत तिथे आपण पाणी दौरा घेतलेला आहे. नाराज दिसतात त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीची आपण बाईट घेऊया. त्यांचा आता त्यांना त्यांनी जर आज व्यक्त केला आहे तुमचं महापौर दौरा आणि त्यांच्या वॉर्डमध्ये नगरसेवकांना सांगितलं नाही, माझ्या कार्यालयातून त्यांना पर्सनल फोन गेले 4 नगरसेवकांना. ज्या ज्या ठिकाणी आपण पाहणी दौरा करतोय आपण सर्वांना 4 नगरसेवकांना सांगतोय. काचीताई आपण 4 नगरसेवकांना कळवलंय ना. ठाण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील बाराबंगला परिसरात रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. कालही याच परिसरात गुडघाभर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती आणि स्थानिक नागरिकांचे मोठे हाल झाले होते. आज पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. महापालिकेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे.